महाराष्ट्र राज्यातला राजकारणातला सुसंस्कृतपणा कुठं तर संपत चाललाय असं अलीकडच्या काळात वाटायला लागलेलं. आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेबांवरती चुकीच्या पद्धतीनं टीका केली गेली. त्याचा सुरुवातीला आम्ही सर्वजण मिळून सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निषेध व्यक्त करतो आणि आदरणीय पवार साहेबांनी काल मुख्यमंत्री महोदयांकडे त्या बाबतीतली नाराजी व्यक्त केली आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आश्वस्त केलेलं आहे की अशा घटना घडणार नाही. राज्याला एक सुसंस्कृत राजकारणाची पद्धत सवय पूर्वीपासून आहे, तीच टिकून राहण्याच्या दृष्टिकोनातून काम केलं गेलं पाहिजे. कोणत्याच पक्षातल्या लोकांनी वैयक्तिकरित्या खालच्या पातळीवर जाऊन न बोलता कुणाच्या कामावर टीका करणं, पक्षावर टीका करणं हे योग्य आहे. त्यामुळे आज आम्ही पक्षाच्या वतीनं या ठिकाणी जे काही वक्तव्य आदरणीय जयंत पाटील साहेबांबद्दल केलं गेलं त्याबद्दल निषेध व्यक्त करतो. आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या वडिलांच्या आई वडिलांच्या बाबतीत अतिशय खालच्या पातळीचे जे उद्गार काढले गेले पक्षाच्या आमदाराकडून, त्याचा मी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि पुन्हा अशा ह्या पद्धतीच्या घटना घडू नयेत अशी काळजी सर्वांनीच घेणं गरजेचं आहे. कारण दिवंगत झालेल्या लोकांबद्दल उद्गार काढणे अतिशय चुकीची पद्धत आहे आणि त्याला कुठेतरी आळा बसणं गरजेचं आहे. म्हणून मी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी निषेध व्यक्त करतो. निषेधाचं स्वरूप कसं असणार? पक्षाचे जसे आदेश येतील त्या पद्धतीने आम्ही करणार. भाजपाने यापूर्वी पडळकरांना अनेक वेळा समज दिली की तुमच्या जिभेवर मर्यादा ठेवा, पण त्या प्रसंगी पडळकर बोलल्याशिवाय राहत नाही. म्हणजे पडळकर पक्षाच्या वरचढ झाले असं वाटतं. बघूया आता मुख्यमंत्र्यांनी तंबी दिलेली आहे, काय होते नाही होते. सगळ्या शेवटी त्यांचा पक्ष आहे, त्याच्यावर आम्ही काय अधिक बोलू शकत नाही. त्याने अनेक वेळा बोलून सुद्धा मुख्यमंत्र्यांनी पक्षाने कुठलीच कारवाई केली आणि पक्षाला पाठीशी घालतात म्हणाले. मला वाटत नाही कधी मुख्यमंत्री बोललेत, त्यांना पहिल्यांदाच बोललेले दिसत आहेत काल. बघूया काय होते. मुख्यमंत्र्यांनी बोलून माफी मागणार नाही तो त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे, त्याच्यावर आम्ही अधिक भाष्य करणं चुकीचं आहे. आम्ही फक्त आमच्या नेत्यावरती टीका केली गेली, आम्ही कदापि सहन करणार नाही. जे काही राज्य पातळीवरून पक्षाचे आदेश असतील ते सर्व पाळले जातील.